Hello students, today in this video we are going to discuss about the lesson in a standard English subject, the unsinkable ship. Before starting the lesson, here is a warming up and chit chat, and there are some questions. First of all, we will see the answer of this question. First question is, have you heard, read about natural calamity? म्हणजे नैसर्गिक आपत्तीविषयी तुम्ही कधी ऐकलं किंवा वाचलं आहे का? तर आपण उत्तर देऊ शकतो, यस, आय हॅव रीड अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज, अर्थक्वेक, फ्लड्स, एक्सेट्रा. Then the next question is, what are the different possibilities in a long journey? म्हणजे दूरच्या प्रवासात कोणकोणत्या संभाव्य गोष्टी अपेक्षित असू शकतात? तर आपण म्हणू शकतो की इन अ लॉंग जर्नी सम अनएक्सपेक्टेड थिंग्स आर पॉसिबल, इस्पेशली ॲक्सिडेंट, ब्रेकडाऊन ऑन द वे, शिपव्रेक, प्लेन क्रॅश, एक्सेट्रा. थर्ड क्वेश्चन, डू यू नो द सी वोएजेस? तुम्हाला समुद्र प्रवासाविषयी काही माहीत आहे का? वी कॅन से यस, आय नो व्हॉट इज सी वोएज, but I have no experience about it. Fourth question is, how is the journey in the sea different from other? म्हणजे इतर प्रवासापेक्षा समुद्र प्रवास वेगळा कसा? We can say in other journey, especially on road, we can expect some relief or help in case of accident. But journey in sea, though seem comfortable, it can be fatal if anything goes wrong in the sea. We cannot get the help in the sea voyage. Then the fifth question, why should we have alternative in the journey? म्हणजे प्रवासात आपल्याला पर्याय का असावे? आपण म्हणू शकतो, इफ देर इज अ ब्रेकडाऊन ऑन ॲक्सिडेंट इन द वे ऑफ व्हेहिकल or anything goes wrong in regular route, we have some kind of alternative. For example, changing the route or vehicle. Of course, it is possible in the road journey, train journey only. Then read the question is here. Read the lines given below. Imagine yourself in the situation and answer the question based on your imagination. आता एक टॉपिक दिलेला आहे, या घटनेमध्ये तुम्ही स्वतःला इमॅजिन करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा काय घटना आहे. आफ्टर द गेम प्रॅक्टिस माय फ्रेंड अँड आय वेर हंग्री मीन्स भुकेलेला असणे, भूक लागणे. वी डिसाइडेड टू गो टू अ स्नॅक आउटलेट. मग आम्ही नाश्ता करायला जायला ठरवलं. ऑन द थर्ड फ्लोअर इन द ह्यूज 6 स्टोरेज मॉल. 6 मजली इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर आम्ही नाश्ता करायसाठी गेलो. ऑन द वे, मार्गावर असलेल्याच. जस्ट ॲज वी पेड अवर बिल अँड वी वेअर अबाउट टू लिव्ह. आम्ही तिथे आमच्या नाश्त्याचं बिल दिलं आणि तिथून निघायला गेलो. देर वॉज इयर शॅटरिंग ब्लास्ट. तेथे एक ब्लास्ट झाला, स्फोट झाला. इयर शॅटरिंग म्हणजे कानं हादरवणारा ब्लास्ट तेथे झाला. अ लाऊड एक्सप्लोजन म्हणजे विस्फोट, मोठा विस्फोट. ऑन द फर्स्ट फ्लोअर, पहिल्या मजल्यावर झाला होता. मग आता बघा, अशा स्थितीमध्ये तुम्हाला काही तुमच्या एक्सपिरियन्सनुसार काही प्रश्न विचारलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? मग अशा वेळी जर तुमच्या समोर एखादा ब्लास्ट झाला तर तुमची पहिली रिॲक्शन काय राहील? तर आपण म्हणू शकतो, our immediate reaction was one of the shock and then we fled out of the
मॉल म्हणजे आम्ही मॉल मधून पळून गेलो. द अनदर क्वेश्चन इज हाऊ डीड द पब्लिक पॅनिक? लोक कसे घाबरले? The people were in a state of panic and they ran helter skelter to find the exit. Helter skelter म्हणजे इकडे तिकडे पळणे. Then third question is, what did some alert sensible people do? काही अलर्ट लोकांनी किंवा समजूतदार लोकांनी काय केलं? सुज्ञ दक्ष लोकांनी काय केलं? They were trying to calm down the people and helping children and women to escape from the mall. Then another question, what was the damage and danger? म्हणजे काय हानी आणि काय भीती तेथे निर्माण झाली? तर फायर ब्रोक आउट ऑन द थर्ड फ्लोअर. जेथे ब्लास्ट झाला त्या ठिकाणी अग्नी निर्माण झाली. Fire broke out on the third floor and was roaring upward. The blast has damaged everything with structure of the mall. The fourth floor was in danger. आणि फोर्थ फ्लोअर डेंजर मध्ये होता त्या अग्नीमुळे. फिफ्थ क्वेश्चन, हू केम टू द रेस्क्यू? म्हणजे तेथे बचाव कार्यासाठी कोण कोण आलं? तर द पोलीस, the fire brigade and the local people came to the rescue. Then the another question is, how many were injured and killed? किती लोक जखमी झाले आणि किती मरण पावले? 4 women and 2 men were injured and fortunately no one killed. Then last question, what effect did the instance leave on your mind? म्हणजे या घटनेमुळे तुमच्या मनावर काय परिणाम झाला? तर we were shocked and were still trembling with fear, though we were out of danger. We thank God for saving us from the danger. Then the next question is very simple question here. Question 2a, the word unsinkable. बघा हा जो अनसिंकेबल हा शब्द आहे याला प्रिफिक्स पण आहे आणि सफिक्स पण आहे. आता प्रीफिक्स म्हणजे मूळ शब्द, ते सुद्धा आपण बघू. द रूट बेस वर्ड इज सिंक. बघा तर हा जो सिंक हा जो शब्द आहे येथे याला प्रीफिक्स लावलं. प्रीफिक्स म्हणजे आधी असलेला प्रत्यय आणि सफिक्स म्हणजे नंतर लागलेला प्रत्यय. तर बघा येथे सिंक हा शब्द आहे. आता सिंकला प्रीफिक्स जर लावलं तर कोणतं लावलं आहे? अन हे प्रीफिक्स आहे म्हणजे सिंकला अन लावलं प्रीफिक्स तर अनसिंक झालं. आणि सिंक या शब्दाला एबल हा शब्द एक्स्ट्रा लागलेला आहे नंतर, त्याला सफिक्स म्हणतात. नंतर जोडल्या गेलेल्या शब्दाला सफिक्स म्हणतात. तर अशा प्रकारे याला प्रीफिक्स पण आहे, सफिक्स पण आहे. आणि शब्द सिंक या शब्दापासून तयार झाला शब्द आहे अनसिंकेबल. तर सिंक हा त्याचा रूट वर्ड आहे. तर बघा पुन्हा एकदा, हा शब्द प्रीफिक्स आहे आणि एबल हा शब्द सफिक्स आहे. शब्द रूट वर्ड सिंक आहे आणि अशा प्रकारे प्रीफिक्स आणि सफिक्स लागून अनसिंकेबल शब्द तयार झाला. तर आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? गिव्ह द रूट वर्ड ऑफ द फॉलोविंग. खालील शब्दाचा रूट वर्ड कोणता? तर बघा शब्द आहे कम्फर्टेबल. यातलं हे एबल निघून जाईल आणि अन पण निघून जाईल. शब्द राहिला कम्फर्ट. कम्फर्ट हा शब्द रूट वर्ड आहे. अनहॅपीनेस मध्ये हॅपी HAPPY करायचं आहे आपल्याला शेवटी. इनसेक्युरिटी मध्ये सेक्युअर कोणता शब्द आहे? SECURE सेक्युअर. त्यानंतर आहे इनॲक्युरसी चा मूळ शब्द आहे ॲक्युरेट ACCURATE. बघा प्रीफिक्स आणि सफिक्स काढलं म्हणजे उरलेला शब्द म्हणजे ओरिजिनल शब्द नाही. कारण बघा इथे ॲक्युरेट
हा शब्दच नाही आहे येथे, परंतु त्याचं मूळ शब्द हा ॲक्युरेट आहे आणि इनॲक्युरसी आणि ॲक्युरेटच्या स्पेलिंगमध्ये फरक आहे. त्यानंतरचा शब्द आपल्याला नाही दिलेला, तर पुढे दिलेला आहे बघा, इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्समध्ये मूळ शब्द दिलेला आहे डिपेंड. कोणता शब्द दिलेला आहे बघा, इन पण काढून टाकायचा, डिपेंड. त्यानंतर ईमेलर मध्ये मूळ शब्द आहे मेल. अनलुजन मध्ये मूळ शब्द आहे लूज, LOOSE. त्यानंतरचे शब्द बघू, डिसॅबिलिटी. डिसॅबिलिटी, तर बघा डिसॅबिलिटी मध्ये ॲबल, ABLE, ॲबल हा शब्द मूळ आहे. डिसअपिरियन्स मध्ये डिस हा शब्द काढून टाकायचा, राहिलेला अपियर, AEEAR आणि ANC पण काढायचं, तर अपियर. अनफ्रेंडली मध्ये फ्रेंड हा शब्द आहे आणि इंटरॅक्टिव्ह मध्ये ॲक्ट, ॲक्ट हा एवढाच शब्द मूळ शब्द आहे. मिसअंडरस्टँडिंग मध्ये अंडरस्टँड हा एवढाच मूळ शब्द आहे. नंतर आपल्याला पुन्हा काही क्वेश्चन दिलेले आहे. राईट द 2 वर्ड्स ईच विथ द फॉलोविंग प्रिफिक्सेस. बघा, म्हणजे येथे काही प्रिफिक्स दिलेले आहे, या प्रिफिक्सचा वापर करून आपल्याला काही शब्द तयार करायचे आहे. आता अँटी पासून कोणता शब्द तयार होईल, तर अँटी पासून तयार होईल अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक. त्यानंतर अँटी, आता अँटी त्याला लावाच लागला नाही, अँटी हा शब्द लिहायचा आधी आणि लिहायचं सोशियल. अँटी सोशियल. बघा, अँटीमुळे विरुद्धार्थी शब्द बनतो. हा अँटीमुळे कोणताही शब्द विरुद्धार्थी बनतो आणि सर्व शब्दांना अँटी हा शब्द लागत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. जसं अँटी टँक, अँटीसेप्टिक, अँटी सोशियल. त्यानंतर डिस या शब्दाचा वापर करून आपण कोणते शब्द तयार करू शकतो, तर बघा DISLIKE, डिसलाईक. आणखी शब्द आहे डिसचा वापर तर करायचाच आहे, डिस्करेज, COURAGE. डिस्करेज म्हणजे हिंमत खचणे. नंतरचा शब्द आहे नॉन. नॉन व्हायलन्स, NON, नॉन. नॉन, VIOLENC, नॉन व्हायलन्स. किंवा नॉन इंग्लिश, नॉन ENGLISH, नॉन इंग्लिश. आता री हा या शब्दापासून रिक्रिएट, CREAT, रिक्रिएट म्हणजे पुनर्निर्माण करणे. आणखी शब्द आहे रिप्लेस, REPLACE, रिप्लेस अँड रिप्लेस. अशा प्रकारे रिअरेंज, रिप्लेस, रिक्रिएट, रिपीट असे शब्द होते तयार. हे आहे प्रिफिक्स. आणि आता नंतर म्हटलेलं आहे सफिक्स, म्हणजे नंतर लागणारे प्रत्यय वापरून नवीन शब्द तयार करा. तर फुल, पॉवरफुल, पॉवरफुल. ब्युटी, BEAUTIFUL, ब्युटीफुल. केअरफुल, फिअरफुल. अशा प्रकारे फेथफुल, डाऊटफुल. त्यानंतरचा शब्द आहे OUS. OUS, करेजियस, क्युरियस, CURIOUS, क्युरियस. करेजियस, नटोरियस. आता लेस असलेले शब्द कोणते? लेस,
केअरलेस, CARELESS, केअरलेस. त्यानंतर बेसलेस, BASELESS, बेसलेस. नंतर सेन्सलेस, अशा प्रकारचे शब्द. आता बघा LY हे प्रत्यय असलेला DEADLY, डेडली. PROMPTLY, प्रॉम्प्टली. केअरफुली, नाईसली, वाईजली, अशा प्रकारचे शब्द आपण सफिक्स जोडून करू शकतो. तर यानंतर द अनसिंकेबल शिप हा लेसन आपल्याला बघायचा आहे, जो आपण बघणार आहोत नंतर.